भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये सर्वधर्मीय वर्गमुक्त रॅली काढण्यात आली। वर्गमुक्त डीजे मुक्त अशी ही रॅली नांदेडकरांचं आकर्षण ठरली। या जयंती मिरवणुकीचे अध्यक्ष मराठा कुणबी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव तर सचिव ओबीसीचे नेते बालाजी इबिद्दार होते। फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट तर्फे काढण्यात आलेली डीजे मुक्त आणि विविध देखाव्याची मिरवणूक लक्षवेधी ठरली। बंजारा नृत्य, तारपा नृत्य, लेझिम पथक, मुलींचे ढोल पथक, उंट, घोडे यासह विविध देखाव्यांनी नांदेडकरांचे लक्ष वेधले। माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते निळा झेंडा फडकावून मिरवणुकीस सुरुवात झाली। सकाळी 8 वाजता राज कॉर्नर येथून मिरवणूक सुरू झाली। आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी या मिरवणुकीत सामील झाले होते। दुपारी 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। मी शाहू फुले आंबेडकर ट्रस्टचं मनपूर्वक अभिनंदन करतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आज मोठी शोभायात्रा नांदेड शहरामध्ये निघत आहे आणि या शोभायात्रेचे एक वैशिष्ट्य आहे की डीजे मुक्त आणि फक्त एकच पर्टिक्युलर समाज नाही तर सर्व समाजाने मिळून एकत्रितपणे आज ही शोभायात्रा गिरीश जाधव आणि त्याचे सर्व सहकारी मिळून यांनी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण सामील झालेलो आहोत। मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। नाही, मला आनंद याचा आहे की या शोभायात्रेमध्ये आपण ज्या पद्धतीने शिवजयंतीच्या शोभायात्रा निघते किंवा अन्य यात्रा निघतात त्याच्यामध्ये सर्व सामाजिक समतेचं प्रतीक म्हणून हे काम चांगलं होत आहे आणि त्याच्यामध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आपण पाहाल की प्रदूषण नाही, त्याच्यामध्ये डीजे नाही आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही आजची मिरवणूक निघत आहे हे वैशिष्ट्य आहे। नक्कीच फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं राष्ट्रीय निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव सोहळा जो आपण साजरा करतोय हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने करतोय। या सोहळ्याचं जे वैशिष्ट्य आहे यामध्ये पारंपरिक जे आदिवासी नृत्य आहे, पालघर येथील हे आदिवासी नृत्य आहे, त्याच पद्धतीने ढोल पथक आहे,
बंजारा नृत्य आहे, लेझिम पथक आहे आणि या ठिकाणी जे आहे बग्गीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई आणि गाडगे बाबांचा जिवंत देखावा सुद्धा या ठिकाणी आणि पारंपरिक पद्धतीने जे बैलगाडीमध्ये ग्रामीण भागामध्ये जयंती काढल्या जाते त्या पद्धतीने पण हे करण्यात आलेलं आहे. एकूणच हे जे सुंदर जयंती महोत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातोय आणि एकूणच पाहता हे जयंती महोत्सव जे आहे सर्व जाती धर्मियांचा आहे. त्यामुळे या जाती जे जयंतीचे जे वेगळे वैशिष्ट्य आहे.